वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण पाहतोय उपनगराध्यक्ष महेश सलवादे यांनी त्यांची जी महेश सलवादे युवा मंच जो आहे यांच्या टीम मार्फत कालपासून आपण पाहतोय विविध उपक्रमाने मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करत आहेत। आज आपण पाहिलं तर वाचन कट्टा इथे सुरू केलेला आहे, त्यानंतर ऑटो रिक्षा जी की रुग्णांसाठी इथे सेवेत आणलेली आहे। वेगवेगळे उपक्रम महेश सलवादे यांच्या नेतृत्वामध्ये हे महेश सलवादे युवा मंच मार्फत करण्यात आलेले आहेत। काय सांगाल, मुश्रीफांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत आणि काय संकल्प असेल वर्षभराचा या निमित्ताने सुरुवात झालेली आहे या वाचन कट्ट्याची आणि आरोग्य सेवेला ही ऑटो पुरवण्याचा संकल्प तुम्ही केलेला आहात। निश्चितच आमचे दैवत श्री हसन मुश्रीफ साहेब यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा जे दुःखद निधन झालं आहे आणि ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जे दुःख शोक काळ पसरलेला आहे, त्यामुळे आपण कोणताही डिजिटल बोर्ड किंवा हे न लावता सामाजिक उपकरणानुसार वाढदिवस त्यांनी साजरा करावा असं आम्हाला सूचना उरून आल्या होत्या। त्या सूचनेचं पालन करून आम्ही कालच्यापासून ज्या महापुरुषांनी आपल्या गडिंग्लज शहराला असेल किंवा देशाला असेल जे सामाजिक विचार दिलेला आहे त्या सर्व महापुरुषांचा पुतळा आम्ही आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्याकडून स्वच्छ करून काल घेतले। तसेच गडिंग्लज शहर जे स्वच्छ गडिंग्लज म्हणून जे नावारूपाला आलं आहे, ज्या कर्मचाऱ्यांच्या मुळे त्या कर्मचाऱ्यांना कोकम वाटपचा आम्ही कार्यक्रम ठेवला आहे। तसेच मुश्रीफ साहेबांचं वैद्यकीय क्षेत्रात जे काम जर पाहिलं तर ते वाखाणण्याजोगं आहे। त्याच दृष्टीनं आम्ही एक छोटंसं पाऊल म्हणून आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही ऑटो रिक्षा इथं चालू केली आहे, जी कुठल्याही दवाखान्याला जाऊन दे, प्रायव्हेट दवाखान्याला जाऊन दे, उपजिल्हा रुग्णालयाला जाऊन दे, कुठंही आज जर पेशंट न्यायचं असेल तर ती मोफत सेवा आम्ही आज महेश सलवादे युवा ग्रुपच्या माध्यमातून केला आहे। तसेच आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना आमचे मार्गदर्शक हरुणभाई सय्यद असतील किंवा आमचे इथले प्रमुख बाळासाहेब घोगरी साहेब असतील किंवा माझ्या वार्डातील प्रमुख सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार इथं लोकांना वाचण्यासाठी पेपर नव्हता, त्यामुळे वाचन कट्टा सुरू करावा असं सर्वांची विनंती होती। त्या माध्यमातून आज मुश्रीफ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून आम्ही आज मोफत वाचन कट्टाही चालू केला आहे। म्हणजे मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस हा कसा आगळा वेगळा करायचा व कसा सामाजिक एक संदेश लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा ही आम्ही सुरुवात केली आहे। आणि तसेच आता तुम्ही मला विचारला की तुमचा येतेला वर्षभर काय कार्यक्रम असेल, येतेला वर्षभर तर आमचा कार्यक्रम चालूच असणार, पण तुम्ही जर पाहिला तर आम्ही हे आमच्या मंडळाच्या माध्यमातून 7-8 वर्षे जे सामाजिक काम करत आहे त्याचीच पोचपावती म्हणून लोकांनी आम्हाला नगरसेवक केलं। मुश्रीफ साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांनी मला उपनगराध्यक्ष केलं। येतेल्या काळात ज्या विश्वासानं आम्हाला आमच्या नेत्यांनी ताकद दिली आहे त्यांच्या विश्वासाला पात्र राहून येतेल्या काळात निश्चित आम्ही फार मोठ्या गडिंग्लजचा विकास करण्याच्या दृष्टीनं पाऊल ठेवू।